नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे शेतामध्ये. तर तुम्ही बघू शकता, हे आहे शेत. बघा, शेतामध्ये काही नाही आता. हे बघा, हे बघा. नमस्कार मित्रांनो, हे बघा आम्ही आलो शेतात आता. बघू शकता, हे आंब्याची झाडं, हे पेरू, हे पेरू, पेरू पेरू काय नाहीत आता. पहिले पण खूप गोड पेरू आहे. हे बघा मित्रांनो, केलेला आहे मळा. आणि हे आहेत चवळीच्या शेंगा. हे बघू इच्छितो मी, किती छान अशा चवळीच्या शेंगा आलेल्या आहेत. हे बघा, चवळीच्या शेंगा आहेत या. बघू इच्छितो मी, ह्या सगळ्या मुंगा आणि चवळीच्या शेंगा आहेत ना. हा, हे बघा, तुम्ही बघू इच्छिता, सगळ्या चवळीच्या शेंगा आहेत ह्या. ह्या बघा, तुम्हाला दिसत असतील. आणि छान असा सूर्य निघालेला आहे. हे बघू इच्छिता तुम्ही. मस्त हा पूर्ण मुंग आहे तिकडे जवळजवळ पूर्ण. आणि ही लाईन आहे चवळीची शेंगाची. आणि या साईडला आहे विहीर. आणि हे जांबा वगैरे आहेत. तुम्हाला इकडे दाखवतो बघा, आहे मळा. जेव्हा वरी जातात मळ्यावरती बस शेतातला, हा आहे मळा. हे बघा, हे आहे मळा. याच्यावरती जायचं आणि झोपायसाठी रात्रीला छान वाटते असं. हे तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या इकडे याला काय बोलतात. आमच्या इकडे याला मळा बोलतात. जो की जनावरापासून आपल्या माणसाला म्हणजे संरक्षण देते वरती असल्यामुळे. आणि चुकाटे काही जरी असले तर साप्स वगैरे याच्यापासून पण सुरक्षा असते ॲक्च्युली, म्हणून वरती बनवले असते. आणि छान वाटते बघा, मस्त सूर्य निघलेला आहे सकाळी सकाळी. छान वातावरण आहे, पक्षी आवाज देतात. आणि थंडीगार स्वच्छ अशी सुंदर हवा आहे, प्रदूषणमुक्त आहे. बघा तुम्ही, इकडे बांबूचे झाड आहेत सगळे. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. आमचे सासरेबुवा आहेत, ते शेंगा तोडत आहेत भाजीसाठी चवळीच्या. नाही, राहू द्या. हे बघा मामा, यावेळेस कांदा नाही टाकला इकडे. नाही टाकला नाही. याचा बियाचा कांदा काढला का? तो बियाचा कांद्याचा गंज आहे का? अच्छा. हे बघा, इकडं वाघ वगैरे येतात का? कधी मध्ये येतात ना.
आता आम्ही कोल्हा बघितला होता मित्रांनो, कोल्हा फॉक्स कोल्हा बघितलेला होता आणि आमच्या जवळून गेलेला ॲक्च्युली. तिकडे गेला, तिकडे त्या साईडला दिसते ना, तिकडे तिकडे कोल्हा गेलेला आहे. इथून असा आलता इकडनं आणि इकडून असा गेला तिकडे.